पिकलबॉल हा खेळ आता परदेशाबरोबर भारतातही लोकप्रिय आणि प्रचलित होतोय. पुण्यातील विमाननगर, म्हाडा कॉलनी येथील स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे नव्यानं निर्मिती केलेली 4 कोर्ट्स ही डांबरयुक्त अद्ययावत तांत्रिक शुद्ध पद्धतीने बनवलेली असून खेळाडूंना इजा होण्यापासून वाचवतील आणि सर्वांच्या पसंतीला निश्चितच उतरतील असं प्रतिपादन सोलारिस पुणे या प्रथितयश क्लबचे संचालक जयंतराव पवार यांनी केलं. विमाननगर येथे क्लबचे संचालक जयंतराव पवार यांच्या हस्ते फीत कापून आणि दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे टेनिस या खेळाचे आंतरराष्ट्रीय खेळाडू ध्यानचंद अवॉर्ड विजेते नितीन कीर्तने यांच्या हस्ते या कोर्टाची पूजा करून नारळ वाढवून हे कोर्ट खेळण्यासाठी उपलब्ध झाल्याचं जाहीर केलं. या कोर्टची निर्मिती इंजिनियर राहुल पवार, सौ पूनम पवार, देवेणी पवार व यश शहा यांच्या प्रयत्नातून आणि पुढाकारानं उभारण्यात आली असून शुभारंभाप्रसंगी फिटनेस कोच मिहिर तेरणीकर, राजा पवार, चैतन्य नाईक व मोठ्या संख्येनं खेळाडू आणि मित्रपरिवार उपस्थित होते. श्री पवार यांनी शुभेच्छापर संदेश देऊन काही उपयुक्त सूचना दिल्या. पुणे हे विद्येचं माहेरघर तसेच खेळांचंही प्रथितयश क्षेत्र आहे. नव्यानं निर्मित केलेली क्रीडांगणे आकर्षक रंगसंगती, हवेशीर, आकर्षक व सर्व सेवा सुविधांजन्य पूरक असून खेळाडूंच्या उच्च प्रगतीसाठी भविष्यात उच्च असे मानबिंदू ठरतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तरी या क्रीडांगणाचा खेळाडूंनी भरपूर फायदा घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. नितीन कीर्तने यांनी सांगितलं की 1965 मध्ये वॉशिंग्टन येथे बिल बेन, मॅकलबिन, जो पिचर्ड या 3 मित्रांनी या खेळाचा शोध लावला असून आंतर व बाह्य अशा क्रीडांगणात हा खेळ खेळता येतो. या खेळामुळे सर्वांचा सुंदर व्यायाम होत असल्यानं सर्व वयोगटातील खेळाडू हा खेळ खेळू शकतात आणि आनंद घेतात. ही नवनिर्मिती क्रीडांगणावर आंतरराष्ट्रीय पातळीच्या स्पर्धा देखील घेता येतील असंही त्यांनी सांगितलं. यावेळी संचालक राहुल पवार यांनी आभार मानले. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.